नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। महाराष्ट्र लोकसेवा आयोग या चालू 2026 या वर्षामध्ये आपल्याला टॅक्स असिस्टंट या पदाच्या किती जागा आपल्याला या ठिकाणी येऊ शकतात। दुसरी गोष्ट, मागणीपत्र पाठवलेलं आहे, किती जागांचं मागणीपत्र आणि एकूण पूर्णपणे टॅक्स असिस्टंटच्या रिक्त असलेल्या पदांचा तपशील या ठिकाणी मी घेऊन येतोय आपल्या समोर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अभ्यास करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या भविष्याचा विचार करूनच आपण एक अंदाज या ठिकाणी हा आरटीआय मार्फत जी काय माहिती मिळेल ती आपल्या समोर मी सादर करतोय। अवघ्या काही कमी वेळामध्ये ही माहिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला देखील विसरू नका। चला विद्यार्थी मित्रांनो बघा, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी मुंबई महानगरपालिकेची नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि सहाय्यक आयुक्त पदाची जाहिरात आहे, त्या संदर्भात या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी नॉन टेक्निकल टेक्निकल या दोन्ही बॅच आहेत बघा। नॉन टेक्निकल 4999 रुपयामध्ये आणि टेक्निकलची 2499 रुपयामध्ये आपल्याला बॅच उपलब्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी काय माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती घेऊन आपल्या अभ्यासाला अजून बळकटी द्यायची आहे बॅच जॉईन करून। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ही आपल्याला आरटीआय मध्ये उपलब्ध झालेली माहिती या ठिकाणी आपल्याला समोर येते आणि त्यामध्ये माहितीचा अधिकारांतर्गत ही माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या समोर मी ही माहिती सादर करतोय। बघा, आता जो काय माहितीचा अधिकार आहे त्यामध्ये बघा, कर सहाय्यक गट क काय कर सहाय्यक गट क सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी पाठवण्यात आलेल्या मागणी पत्रातील पदांची सविस्तर माहिती ही एक माहिती आहे आणि कर सहाय्यक पदाची सरळ सेवा कोट्यातील जे काय आणि पदोन्नतीतील रिक्त जागांची सद्यस्थिती संख्या काय आहे ती एक माहिती आहे। अशा दोन प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बघा, आता 2026 साठी कर सहाय्यकची 282 पदांची मागणी पत्र या ठिकाणी आयोगाला शासनाला सादर करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात असून द्या, त्यामुळे 282 जागांची जाहिरात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये टॅक्स असिस्टंटच्या जागा आपल्याला पाहायला मिळतील बघा सध्याच्या घडीला। आणि कर सहाय्यक रिक्त पदांची माहिती जी काय आहे ती माहिती 1/1/2026 रोजी प्राप्त झालेली माहिती त्यांनी अधिकाऱ्यांनी आपल्याला या आरटीआय मध्ये आपल्याला दिलेली पाहायला मिळते। आता मंजूर जी पदे आहेत ती 2739 आहेत सरळ सेवेने भरण्यासाठी। बघा, त्यामध्ये भरलेली 552 आहेत आणि रिक्त पदे 1217 आहेत। आता ही जी 1217 जी आहेत ती 282 यामधीलच आहेत बघा। त्यानंतर पदोन्नतीने जी काय भरायची पदे आहेत त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, परंतु आपल्यासाठी 1217 जागा आणि ही जी 282 पदांचं मागणीपत्र सध्या त्यांनी पाठवलेलं आहे ते सगळ्यात आपल्यासाठी महत्वाचं का आहे, कारण जेणेकरून आपल्याला ते पुढे भविष्यामध्ये आपल्याला जागा आपल्यासाठी त्याची जाहिरात येईल आणि त्यामधूनच आपली एक पोस्ट आपल्याला मिळवायची आहे, म्हणून आपल्यासाठी ह्या महत्वाच्या आहेत बघा। त्यानंतर रिक्त पदे 70 पदोन्नतीने आहे 1287 आता सध्या टॅक्स असिस्टंट मधून जी काय रिक्त पदे आपल्याला पाहायला मिळतात ही आकडेवारी अशा पद्धतीने आपल्याला समोर पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी काही सायकल आहे ही सायकल एकूण जागा, भरलेल जागा आणि आता भरवायची जागा, शिल्लक वगैरे ही सायकल चालूच राहणार आहे। हे खूप दिवसापासून जसं आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून म्हणणं सायकल चालूच आहे। जागा वाढतायत, लोकसंख्येनुसार वाढवायला लागतायत, काही भरले जात आहेत, काही रिक्त होते, काही परत रिटायर होत आहेत, परत काही शिल्लक होत आहेत, परत भरले जात आहेत, पुन्हा आकृतीबंध तयार होतोय। ह्या सगळ्या गोष्टी चालूच असणार आहेत, पण आपली जी वेळ आहे, आपले जे आयुष्याचे जी मेन आपला अभ्यास करण्याचा जो काही टाइम आहे तो सध्याच्या घडीला हा काही दिवसांपुरताच आहे, कारण हे सायकल चालूच राहणार आहे पण आपलं आयुष्य पुन्हा नाही। त्यामुळे ह्या सायकलमध्ये पुन्हा चान्स नाही, यू टर्न पुन्हा एकदा नाहीये। त्यामुळे मिळालेला वेळ हा सतमार्गी लावून अभ्यास करा आणि या येणाऱ्या ज्या 282 जागा आहेत किंवा त्यामध्ये अजूनही काही ऍडही होऊ शकतात, काही कमी होऊ शकतात, ते शासन स्तरावरती मान्य होईल। पण आपल्याला किती जागा पाहिजेत, आपल्यासाठी फक्त एकच जागा पाहिजेत आणि ते एक जागा मिळवण्यासाठी किती अभ्यास करावा लागतो हे तुम्ही ओळखलं पाहिजेत। स्वतःची क्षमता त्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी आपली बाजी पणाला लावा आणि आपली पोस्ट काढण्यासाठी तत्पर राहा, रणांगण सोडू नका। जिंकल्याशिवाय हार मानायची नाही। या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।